ही घटना जुना मुंडवा रस्ता हॉटेल संदीपच्या शेजारी असलेल्या ॲडव्होकेट संजय सावंत यांच्या कार्यालयात 16 एप्रिल रोजी घडली असून 17 एप्रिल रोजी ती समोर आली आहे। या प्रकरणात पूनम दिनेश मून वय वर्ष 35 असं मृत महिलेचं नाव आहे। मयत महिलेचे पती दिनेश उद्धवराव मून यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर ॲडव्होकेट संजय सावंत आणि त्यांची पत्नी स्वाती सावंत यांना अटक करण्यात आली आहे। चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी दिलेल्या माहितीनुसार पूनम मून या मागील काही वर्षांपासून ॲडव्होकेट सावंत यांच्या कार्यालयात काम करत होत्या। पूनम आणि सावंत यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय सावंत यांच्या पत्नी स्वाती यांना होता। याच संशयातून स्वाती सावंत, त्यांची मुलगी आणि संजय सावंत यांनी संगनमत करून खुनाचा कट रचला। 16 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 17 एप्रिल सकाळी 11 वाजेपर्यंतच्या कालावधीत कार्यालयात पूनम मून हिला दोरीनं बांधून तिच्यावर बॅटनं आणि धारदार शस्त्रानं वार करण्यात आले। यात तिचा मृत्यू झाला। दरम्यान पूनम घरी न परतल्यानं तिचे पती दिनेश यांनी शोध घेतला। दुसऱ्या दिवशी सकाळी ते कार्यालयाजवळ गेले असता शटर बंद पण लॉक नसल्याचं दिसले। शटर उघडून पाहिल्यानंतर त्यांना पूनम यांचा मृतदेह आढळून आला। त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून चंदननगर पोलीस ठाण्यात सावंत पती-पत्नी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीविरोधात खून आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी संजय सावंत आणि मुलीला ताब्यात घेतलं असून महिला आरोपी स्वाती सावंत हिला गुन्हे शाखेच्या खंडणी विभाग 2 न अटक केली आहे। पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। विशेष म्हणजे अवघ्या 6 तासात या खून प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय। दरम्यान आरोपी संजय सावंत हे भाजपचे विधी अध्यक्ष असल्याची माहिती समोर येते आहे।